नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी। आज आपण पाहणार आहोत टीईटी साठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, विषय चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र। मागे मी 10 प्रश्न दिले होते मागच्या व्हिडिओमध्ये। आता हा 11वा प्रश्न त्या ठिकाणी देत आहे। समायोजन प्रक्रियेचे एकूण किती घटक आहेत? पर्याय आहेत नंबर 1 3, नंबर 2 4, नंबर 3 5, नंबर 4 6। तर करेक्ट पर्याय आहे 4। समायोजन प्रक्रियेचे एकूण किती घटक आहेत? 4। त्याच्यानंतर 12वा प्रश्न नेक्स्ट, कोणत्या ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा अंतःस्राव निर्माण होतो? नंबर 1 वृक्कस्थ ग्रंथी, नंबर 2 थायमस ग्रंथी, नंबर 3 मस्तक ग्रंथी, नंबर 4 कंठस्थ ग्रंथी। तर उत्तर आहे कंठस्थ ग्रंथी। तर कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा अंतःस्राव निर्माण होतो। त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी नाल ग्रंथी कोणती आहे? पर्याय आहेत नंबर 1 मस्तक ग्रंथी, नंबर 2 कंठस्थ ग्रंथी, नंबर 3 अश्रू ग्रंथी आणि नंबर 4 वृक्कस्थ ग्रंथी। तर करेक्ट पर्याय अश्रू ग्रंथी। तर अश्रू ग्रंथी ही नाल ग्रंथी या प्रकारातील आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या विनाल ग्रंथी आहेत। 14वा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या मुलांसाठी सरकारने रिमांड होम्स स्थापन केलेले आहेत? नंबर 1 सर्जनशील बालके, नंबर 2 प्रज्ञावंत बालके, नंबर 3 बालगुन्हेगार, नंबर 4 वंचित बालके। तर करेक्ट उत्तर आहे बालगुन्हेगार। बालगुन्हेगार ह्या प्रकारच्या मुलांसाठी सरकारने रिमांड होम स्थापन केलेल्या आहेत। त्याच्यानंतर 15वा प्रश्न, निसर्गदत्त असंस्कृत उपजत प्रेरणांच्या समुच्चयाला सिग्मंड फ्राईडने डॅश असे संबोधले आहे? नंबर 1 इदम, नंबर 2 अहम, नंबर 3 पराहम आणि नंबर 4 कामचेतना। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय इदम। इदम याला त्या ठिकाणी निसर्गदत्त असंस्कृत उपजत प्रेरणांचा समुच्चय असं सिग्मंड फ्राईड यांनी म्हटलेले आहे। त्याच्यानंतर 16वा प्रश्न, 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या प्रबंधामध्ये बुद्धिमत्तेविषयीची उपपत्ती कोणी मांडली? नंबर 1 डॅनियल गोलमन, नंबर 2 गिलफोर्ड, नंबर 3 स्पियरमन, नंबर 4 थॉर्नडाईक। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय गिलफोर्ड। गिलफोर्ड ह्या तज्ञाने 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या प्रबंधामध्ये बुद्धिमत्तेविषयीची उपपत्ती मांडलेली आहे। त्याच्यानंतर 17वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी असत्य विधान कोणते? नंबर 1 विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, नंबर 2 विकासाची गती भिन्न भिन्न असते, नंबर 3 विकासात अनिश्चितता असते, नंबर 4 विकास संकलित स्वरूपाचा असतो। तर या ठिकाणी तिसरा जो पर्याय विकासात अनिश्चितता असते हे विधान असत्य आहे। तर उलट विकासात निश्चितता असते, बाकीची विधानं ही बरोबर आहे। 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नंबर 1 मानसशास्त्र फक्त शैक्षणिक वर्तनाचा अभ्यास करते, नंबर 2 मानसशास्त्रात मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचाही अभ्यास केला जातो, नंबर 3 मानसशास्त्र नैसर्गिक शास्त्राहून भिन्न आहे, नंबर 4 मानसशास्त्रात निरीक्षणाचा उपयोग केला जातो। या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे नंबर 1 मानसशास्त्र फक्त शैक्षणिक वर्तनाचा अभ्यास करते। तर हे जे विधान आहे चुकीचं आहे। शैक्षणिक मानसशास्त्र फक्त शैक्षणिक वर्तनाचा अभ्यास करते, तर मानसशास्त्रात सगळ्याच वर्तनाचा अभ्यास हा केला जातो। त्याच्यानंतर 19वा प्रश्न, कुणाच्या मते कुमारावस्थेत मुलामुलींचा नवीन जन्म होतो? रिबर्थ ऑफ ॲडोलसन्स। नंबर 1 स्टॅनले हॉल, नंबर 2 अर्नोल्ड गिझे, नंबर 3 टर्मन, नंबर 4 नॉर्मल मन। या ठिकाणी करेक्ट पर्याय स्टॅनले हॉल। स्टॅनले हॉल या तज्ञाच्या मते कुमार अवस्थेमध्ये मुलामुलींचा नवीन जन्म त्या ठिकाणी होत असतो। 20वा प्रश्न, नाल आणि विनाल या दोन्ही प्रकारचे स्वरूपाचे कार्य कोणत्या ग्रंथीकडून पार पाडले जाते? नंबर 1 लैंगिक ग्रंथी, नंबर 2 कंठस्थ ग्रंथी, नंबर 3 वृक्कस्थ ग्रंथी, नंबर 4 मस्तक ग्रंथी। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय लैंगिक ग्रंथी किंवा जनन ग्रंथी या नाल आणि विनाल या दोन्ही स्वरूपाचे कार्य पार पाडत असतात। तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी 10 प्रश्न महत्वाचे जे आहेत ते बघितले। बाकीच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा।